कपाटी त्यात मी सगळं सामान कपडे व्यवस्थित आवरून ठेवले होते. पण तरी होतं ना असं की ना काही कार्यक्रम असला की ना आपल्याला पाहिजे सापडत नाही. आणि घड्या म्हणजे घड्याच्या कपड्यांच्या एकमेकांचे रचलेले असल्यामुळे आपल्याला ना सापडत नसल्यामुळे त्या घड्या खालीवर होऊन जातात आणि मग एक घडी विस्कटली की बाकीच्या घड्या विस्कटायला पण वेळ लागत नाही. माझं पण असंच काही झालं. एक कपडे काढताना मला कपडे खालीवर करावे लागले आणि नंतर तर मग मी म्हणजे कार्यक्रम इथे वगैरे सगळं झाला आणि घरात आले की मग सगळे कपडे जे आहेत तसेच पुन्हा एकदा कोंबून ठेवायचे. त्यामुळे ना एकावर एकाशी कपडे कोंबून ठेवले नाही. आता बघा एवढे सगळे जे कपडे साचलेले आहेत आणि हे दिसत एवढं विचित्र दिसतंय. आता म्हटलं की हे वेळ ना आवरलंच पाहिजे, त्याशिवाय ना आपल्याला ना बाकीचे कपडे सापडणार नाही. त्यामुळे आता पटकन असं कपाट आवरून घेते. माझे आणि आशूच्या बाबांचे कपडे जर या कपाटात असते ना तर आशूच्या बाबांनी रोज मला हे कपाट क्लीन करायला लावलं असतं. पण त्यांचे कपडे आहेत ना नेमके दुसऱ्या कपाटात आहेत आणि या कपाटात फक्त माझेच कपडे असल्यामुळे ना मी खूप जास्त हलगर्जीपणा करते या कपाटाच्या बाबतीत. आज आवरू उद्या आवरू असं करत करते ना मी अजूनपर्यंत हे कपाट आवरलेलंच नाही आहे. कपड्यांच्या गड्यात ना खूप व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे ना ही कपडे मी आता अजिबात हलवत नाहीये. जेवढ्या विस्कटलेल्या घड्या आहेत त्याच कपड्यांचे फक्त मी घड्या घालणार आहेत. बाकीची कपडे जशी चांगली असतील तशा घड्या घालत घेणार आहे. म्हणजे माझंच काम जे आहे ते प्रत्येकदा वाचणार आहे. आणि हा ड्रॉवर आहे ना सैल झालाय म्हणजे ना मी ह्याला लावतीये पण तरी ना हा हळूहळू हळूहळू बाहेर येतो आणि ना लॉक लागत नाही ह्या ड्रॉवरला. त्यामुळे ना ते लॉक पण लावता येत नाही. बाकीचं बाहेरच्या कपाटाला लॉक वगैरे लागतं आणि मी लावून पण ठेवते. त्यांना असं ना दार उघडतो त्याला त्यांना असं दार उघडायला यायला लागतं. त्याच्यामुळे ना तो पण जे आहे ते कपाटातले कपडे घेतो. त्यामुळे पण नाही एकदा वाढून जातं. त्यामुळे म्हणजे चावी तर कपाटाला लावावी लागते. या कपाटासाठी ना माझ्याकडे अजिबात ऑर्गनायझर्स नाही आहेत. म्हणजे ना कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ते मला एकावरती एक अशा रचून ठेवावे लागतात. फक्त सेक्शन्स जे आहेत ना ते वेगवेगळे ठेवावे लागतात. म्हणजे जे आपले कुर्ता असतात ते वेगळे, प्लाझोज असतात त्या वेगळ्या किंवा लेगिन्स असतात त्या वेगळ्या सेक्शनमध्ये ठेवायच्या. कुर्ता सेट असेल ते वेगळे ठेवायचे. जीन्सचा सेक्शन वेगळा ठेवायचा किंवा जे जीन्सवरचे टॉप आहेत त्यांचा सेक्शन वेगळा ठेवायचा. असे जे आहे ते मी सेक्शन करून ठेवते जेणेकरून मला कपडे सापडायला जे आहेत ते इझी व्हावं म्हणून. मग हे सगळे कपडे जे आहेत ना ते एकावरती एक मला असे रचून ठेवावे लागतात. सेक्शन वेगवेगळे असतात पण तरी जागा कमी असल्यामुळे ना एकावरती एक असे कपडे रचून ठेवावे लागतात. आणि जर कधी कुठे बाहेर ते जायचं म्हटलं आणि एखादा ड्रेस हवा असेल तर मग त्याच्यातून ना खूप व्यवस्थितपणे ना असे कपडे काढावे लागतात. जर खूप खाली ड्रेस असेल आणि असा काढायचा म्हटलं तर सगळेवरचे कपडे जे आहेत ते खाली पडतात आणि मग आपल्याला बाहेर ते जायची घाई असते. त्यामुळे ना तेव्हा ते कपडे काही आवरले जात नाहीत. मग ते पुन्हा कपडे जे आहेत ते ना असे कसे तरी आपण कपाटामध्ये ठेवून देतो आणि आपण आपल्या कामाला भारती निघून जातो. आणि पुन्हा एकदा बाहेरून घरात आल्यानंतर ते कपडे असे विस्कटलेले दिसतात ना मग खूप जास्त कंटाळा येतो. मग आपण ठरवतो की ठीक आहे आता नको आवरायला, उद्या आवरू. आणि उद्यावरती जर हे काम ढकललं गेलं तर मग माहिती आहे की आपली कामं अजिबात होत नाहीत. मग जोपर्यंत ते कपाट अजिबात खराब होत नाही किंवा सगळ्या कपड्यांच्या घड्या जोपर्यंत विस्कटत नाहीत ना तोपर्यंत आपण ते कपाटेनं अजिबात आवरायचं आवरायला आशूच्या बाबांचे कपडे या कपाटात नसतात तरी मला असं वाटतं की माझ्या कपड्यांना अजिबात जागा पुरत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे साड्या पण नाही आहेत. 2-4 साड्या मी इथे आणून ठेवल्या आहेत. कधी कोणता कार्यक्रम असेल काही सांगता येत नाही. त्यामुळे ना साड्या 2-4 आहेत तरी माझ्याकडे असं होतं की ना कपड्यांना जागाच पुरत नाही. जर आशूच्या बाबांचे कपडे या कपाटात असते तर मग कसं ॲडजस्ट केलं असतं मला अजिबात काही कळत नाही. म्हणजे एक कप्पा जो आहे त्यांना द्यावा लागला असता आणि दुसरा कप्पा 2 कप्पे आहेत ते मला ठेवावे लागले असते. आणि एक साईजचं जे छोटं कपाट आहे ते आम्ही आशूसाठीच केलेलं आहे. तिथं त्याचे सगळे कपडे जे आहेत ते असतात. तरी ना असं होतं की ना अजिबात जागा पुरत नाही. म्हणजे एवढं मोठं कपाट आहे तरी माझे कपडे त्याच्यामध्ये बसत नाहीत. याचा अर्थ असं नाही आहे की माझ्याकडे कपडे जास्त आहेत. म्हणजे ना होतं असं कधी कधी ना की ना कपडे खूप जास्त कमी असतात पण ना त्याची जी ठेवण्याची पद्धत असते ना ती थोडीफार चुकीची असते. माझ्याकडे जर ऑर्गनायझर्स असते तर त्याच्यामध्ये ना व्यवस्थित कपडे असे बसले असते किंवा छोटे छोटे असे कपाट असते. म्हणजे काय म्हणतात पार्टिशन्स असते ना जर कपाट्याला तर ना आणखीन जास्त कपडे बसले असते. पण ना या कपाट्याला अजिबातच पार्टिशन्स नाही आहेत. एक कप्पा आहे तो खूपच जास्त मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यातच जे आहे ते सगळे कपडे असे ठेवावे लागतात. आणि हे खालचे 2 कप्पे आहेत ना त्यात पण असं पार्टिशन नाही आहे. त्याच्यामुळे ना सगळे एका लाईनमध्येच कपडे असे लावून ठेवावे लागतात. आशू बघा एका साईडला शांत उभा राहिलेला आहे. आत्ता तो शांत दिसतोय पण थोड्या वेळाने लगेचच जे आहे ते कपडे विस्कडायला येईल. मी जशा घड्या घालून ठेवल्या तशा तो ना घड्या विस्कडायला येतो. आणि आशूचे बाबा पण आत्ता बाहेर ते गेलेत. म्हटलं की चला तेवढ्या वेळात ना हे काम
करून घ्यावं. तसंही आज तरी मला हे काम करायचं आहे, नाहीतर उद्या तरी हे काम करावंच लागणार आहे. पण आशूचे बाबा इथे असतात त्याच्यामुळे ना मला ह्या रूममध्ये जास्त यायला जमत नाही आणि ना मग कपाट हे ते आवरायचं म्हटलं तरी ना खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जातो. ते इथे असलं की मग कपाट आवरता पण येत नाही. मग आता ते जस्ट बाहेर ते गेलेत, म्हटलं की तेवढ्या वेळात आहे ना हे कपाट आवरून घ्यावं. आणि जेवण पण आत्ता झालेलं आहे, लगेच काही झोप येणार नाही. आशूला पण ज्या लगेच झोप काही येणार नाही आहे. मग म्हटलं की तेवढ्या वेळात त्यांना पटकन हे कपाट आवरून घ्यावं. आणि एकदा काही कपाट आवरलं ना की मग माझ्या मागचं जे टेन्शन होतं ना ते चाललं जाईल. म्हणजे ना रोज मी म्हणते की हे कपाट आवरायचं पण ना माझ्याकडून आवरलं जात नव्हतं ते. आणि बघा मी तुम्हाला म्हटलं ना की आशू इथे शांत उभा दिसतोय, पण अजिबात तो शांत नाही आहे. थोड्या वेळाने लगेचच ज्या ते घड्या विस्कडायला येईल आणि तसंच झालं. जे ना कपड्यांच्या घड्या घालणं काम चालू आहे. म्हणजे ना मला असं वाटतं की लवकर लवकर या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालाव्यात आणि या कामातनं मोकळं व्हावं. पण आशूला काही ते बघवत नाही आहे. मी कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्यात आणि त्याचं ना विस्कडायचं काम चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना आईचं जेवढं काम उशिरा होईल तेवढं चांगलं, त्याला ना जास्त वेळ खेळता येईल. पण मला असं वाटतं की पटकन हे काम उरकावं आणि झोपायला जावं किंवा दुसरं एखादं एक्स्ट्राचं काम करावं, जेणेकरून माझा उद्याचा भार जो आहे तो हलका होईल. पण आशूला मात्र अजिबात असं वाटत नाही आहे. आणि ना इथे माझेच कपडे असल्यामुळे ना मीच ते विस्कटलेले आहे. त्याच्यामुळे ना मला असं कोणाला बोलता पण येत नाही आहे किंवा दुसऱ्यांवरती अशी चिडचिड पण करता येत नाही आहे. म्हणजे बघा आशूच्या बाबांचे कपडे जर या कपाटात असते आणि हे जर कपाट खराब झालं असतं तर मग मी आशूच्या बाबांना म्हटलं असतं की तुम्हीच कपडे जे आहे ते व्यवस्थित काढले नाहीत, तुमच्याकडूनच जे आहे ते या सगळ्या घड्या विस्कटल्यात किंवा आता तुम्हीच हे कपाट जे आहे ते खराब केले असं मी त्यांना म्हटले असते. पण ना हे इथे माझेच कपडे असतात आणि मीच ते कपडे जे आहेत ते खराब केलेले आहेत, त्यांच्या सगळ्या घड्या विस्कटलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना ते बोलू पण शकत नाही आहे. चिडचिड खूप जास्त होते, पण ती माझ्यावरती चिडचिड होती. त्यामुळे ना शांतपणे म्हटलं की आपण आपलं काम करावं आणि या कामातनं लवकर मोकळं व्हावं. आपल्या आयुष्यात किती बदल होत राहतात ना. म्हणजे बघा ना आधीची जी लाईफस्टाईल होती ना त्यामध्ये ना सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या साडी नेसायच्या. खूप कमी लेडीज अशा होत्या की त्यांच्याकडे ना रात्रीची गाऊन घालायची परमिशन असायची. त्याच्यामुळे ना त्यांच्या कपाटामध्ये साड्या आणि गाऊन असे जे आहेत ते कपडे दिसायचे. त्यानंतर पुन्हा ना असे बदल होत गेले आणि लेडीज ज्या आहेत त्या सलवार सूट घालायला लागल्या. मग त्यांच्या कपाटामध्ये साड्या, सलवार सूट, गाऊन असे जे आहेत ते कपडे परत यायला लागले. आणि आता आपल्या पिढीत बघा कसं असतं, ते साड्या तर असतातच असतात, त्याशिवाय आपल्याकडे सलवार सूट असतो, कुर्ता असतो, त्याशिवाय जीन्स, त्याच्यावर लागणारे टॉप असतात, प्लाझो सेट असतात आणि त्यातल्या त्यात आता नाईट सूट पण आलेले आहे. त्याच्यामुळे ना एवढी सगळी जी आहे ती जागा एवढ्या ह्या कपड्यांनी घेतलेली आहे. आधी फक्त जी आहे ती जागा साड्यांसाठी लागत होती, पण आता ती साड्यांची जागा थोडी थोडी कमी होते ना, या कपड्यांसाठी ना कुठेतरी जागा जास्त वाढायला लागलेली आहे. त्यामुळे पण असेल कदाचित की ना कपाटामध्ये जे आहे ते कपड्यांना जागा पुरत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ना हे नक्की कमेंट करून सांगा. आपल्या आईवडिलांच्या काळात कसं असायचं ना की एकच गोदरेजचं कपाट असायचं आणि त्याचा ॲक्सेस जो आहे तो 4-5 जणांना असायचा. म्हणजे बघा घरातले आई आणि वडिलांचे त्या कपडे त्या कपाटात असायचे, शिवाय आपल्या भावा बहिणींचे पण कपडे त्याच कपाटात असायचे. तरी जे आहे त्या कपाटात जागा पुरायची आणि त्या कपाटातला प्रत्येक एक एक कप्पा जो आहे तो एक एक जणाचा असायचा. आणि आता इथे बघा अख्खं कपाटच जे आहे ते माझं आहे. तरीही असं होतं ना की कपड्यांना जागा पुरत नाही. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला वर्षातनं 2च वेळा ड्रेस मिळायचे. एक म्हणजे जेव्हा आपण मामाच्या घरी सुट्टीला जायचो तेव्हा, आणि दुसरा म्हणजे दिवाळीला. आणि आता कसं होतं ना की हल्ली ते फॅडच निघाले नवीन ड्रेस घ्यायचं. म्हणजे आपण महिन्याला ना 1-2 ड्रेस तरी नवीन घेतच असू. आणि जर ऑनलाईन जर कपडे घेत असू तर ना सेल लागला की लगेचच जे आहे ते आपल्याला ना नवीन कपडे घेता येतात आणि ऑर्डर करता येतात. म्हणजे ना लहानपणीची जी अशी जो आनंद असायचा नवीन कपड्यांचा तो ना हल्ली आता येत नाही. लहानपणी नवीन कपड्यात जी मजा यायची ना ती ना आता तेवढी येत नाही असं मला वाटतं. चला असो, तुमच्याशी ना गप्पा मारता मारता ना माझ्या ना सगळ्या कपड्यांच्या ज्या आहेत त्या घड्या झालेल्या आहेत. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ना एक कप्पा खूपच जास्त मोठा आहे, तो हाच. म्हणजे ना ह्याला अजिबातच काही असे वेगळे पार्टिशन्स नाही आहेत ना. त्याच्यामुळे ना असेच जे आहे ते कपड्यांच्या घड्या मला आहेत ना एकावरती एक रचाव्या लागतात. आणि शेवटचा जो कप्पा आहे ना त्याच्यामध्ये मी माझं ना सगळं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे. आणि ही पर्स मी तुम्हाला दाखवली होती की मला वानामध्ये मिळाली होती. आणि ही शेजारच्या त्यांची पर्स जी आहे ती मला द्यायची आहे. त्या नेमक्या हळदी कुंकवाला नव्हत्या, त्यांची जी पर्स आहे ती माझ्याकडे ठेवली होती, त्यांना ते आल्यानंतर ती पर्स द्यायची आहे. आणि ह्या खालच्या कप्प्यामध्ये ना मी एक्स्ट्राचं जे सामान असणार ते ठेवून देते. म्हणजे एखाद दुसऱ्या साड्या ज्या आहेत ना, जे माझ्याकडे हँगर्स जास्तीचे नाही आहेत ना, त्यामुळे त्या साड्या मी जे आहे ते खाली ठेवते. आणि माझं जे मेकअपचं सामान आहे, जास्तीचं असं काही मेकअपचं सामान नाही आहे, पण जो ज्वेलरी बॉक्स आहे, जी ज्वेलरी मला लागते ना किंवा जी माझ्याकडे आहे तीच मी ना याच्यामध्ये ठेवून दिलेली आहे. आधी मी असे बॉक्स मोकळे ठेवले होते, पण आशू कपाट उघडतो आणि सगळे बॉक्स जे आहेत ते खेळायला घेतो. त्यामुळे ना हे सगळे बॉक्स जे आहेत ना मी एका पिशवीत ठेवलेले आहेत. त्यामुळे ना त्याला ते हलवता पण येत नाहीत. आणि ना एका ठिकाणी जी आहे ती माझी सगळी ज्वेलरी बसून जाते. त्यामुळेच ना मी या पिशवीमध्ये ठेवते. आणि हा सगळ्यात जो मोठा बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये ना बांगड्यात, म्हणजे ना हा मला लग्नामध्ये मिळाला होता. तो पण ज्वेलरी बॉक्सच आहे. मी आधी याला ज्वेलरी बॉक्स केला होता, पण नंतर आहे ना सगळ्या माझ्या बांगड्या ज्या आहेत मी याच्यामध्ये ठेवून देते. आणि सगळ्या बांगड्या ज्या आहेत ते मला एका ठिकाणी सापडतात पण.
आणि ही ज्वेलरी आहे ना अशी मध्ये आधी अजिबात लागत नाही. जर घरात काही कार्यक्रम निघाला, लग्न वगैरे असेल ना, तेव्हाच जे आहे ते ही ज्वेलरी कामाला येते. आणि होतं ना असं की प्रत्येक वेळी जे आहे ते नवीन-नवीन ट्रेंड येतो, नवीन-नवीन फॅशन निघते आणि पहिली ज्वेलरी आहे ती तशीच राहून जाते. माझं पण असंच काहीचं झालेलं आहे. नवीन-नवीन फॅशन आली, नवीन-नवीन ज्वेलरी आली की ते मी घेते आणि माझी जी जुनी ज्वेलरी आहे ना, मी ती तशीच पडून राहते. पण आहे ना बघू तुमच्यासोबत पण आहे ना ज्वेलरीचा एकदा व्हिडिओ नक्की शेअर करेल म्हणजे माझ्याकडे काय-काय आहे आणि काय-काय नाही ते. आणि आत्ता सगळं जे आहे ते माझं कपाट आवरून झालेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जे काही बोलले ते तुम्हाला पटलं असेल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. जरी लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.